दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज उत्तम शुक्रवार आणि आज आपण वधस्तंभावरतले 7 शब्द हे फक्त आज मी सांगणार आहे. पहिला शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारला तो म्हणजे, तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. हा पहिला शब्द. आणि हा पहिला शब्द जो आहे हा क्षमेचा शब्द आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमेची याचना परमेश्वराकडे केली. दुसरा शब्द आहे तो म्हणजे, मग तो म्हणाला, अहो येशू, आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हा त्या चोराला उद्देशून उद्गारलेला दुसरा शब्द. हा शब्द तारण आणि आशेचा शब्द त्या चोरासाठी होता. तिसरा शब्द आपण बघूया तो म्हणजे, बाई, पहा हा तुझा पुत्र. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. हा शब्द होता, हा मायेचा शब्द होता. आपल्या आईची काळजी घेण्यासाठी उद्गारलेला हा एक शब्द होता. त्यानंतरचा शब्द आहे चौथा शब्द, तो म्हणजे एलोई एलोई लमा सबकतेनी, म्हणजे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. ह्यावेळेस परमेश्वर दिसत नाही, परमेश्वराने त्याग केला ह्यासाठी मारलेली ती आरोळी होती. हा त्यागाचा शब्द आहे, कारण येशूने सर्व पाप आपलं त्या वधस्तंभावर वाहिलं होतं आणि त्यासाठी परमेश्वराने त्यापासून आपलं तोंड फिरवलं होतं. आणि म्हणून येशूने मारलेली ही त्यागाची आणि एकटेपणाची ही आरोळी होती. पाचवा शब्द जो आहे हा शब्द, ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे, हे येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असं म्हटलं. प्रभू येशू ख्रिस्ताला लागलेली तहान ही कुठल्या प्रकारची होती. त्याला आम्ही पापापासून दूर व्हावं, आम्ही परमेश्वराकडे वळावं, ही लागलेली तहान होती. आणि हा उद्गार जो आहे हा तहानलेला उद्गार होता. त्यानंतर सहावा शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारला तो म्हणजे, येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असं म्हटलं. पूर्णत्वाचा हा शब्द आहे. ज्या उद्देशाने स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप धारण करून ह्या जगामध्ये आला, ते सर्व उद्देश त्यांनी ह्या वधस्तंभावर पूर्ण केले होते. आणि म्हणून हा पूर्णत्वाचा आणि समाधानाचा शब्द आपण म्हणू शकतो की पूर्ण झाले आहे. आणि सातवा शब्द ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारला तो म्हणजे, तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. बघा, हा जो उद्गार आहे हा सर्व कार्य केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने जो आत्मा पवित्र होता तो जसाच्या तसा परमेश्वराच्या स्वाधीन केला. ह्या ठिकाणी येशू आम्हाला सुद्धा ह्या वचनाद्वारे हे सांगत आहे की ज्यावेळेस आम्ही आमचं आयुष्य पूर्ण करू त्यावेळेस आमचा आत्मासुद्धा परमेश्वराच्या हाती देण्यालायक असणार आहे का, आम्हाला तो विचार करायचा आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.